शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकाला आपण जे क्रॉप कव्हर टाकलेलं होतं, तर टाकलेला आणि न टाकलेला तुम्हाला मी प्लॉट दाखवणार आहेत. सगळ्यात प्रथम बघा, क्रॉप कव्हर इथपर्यंत म्हणजेच हा इथपर्यंत हा झाकून होता. आताच मी इथे काढलेला, तिथून इथपर्यंत हा कमी पडलेला होता, बाकी इकडे प्लॉट झाकून आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा क्रॉप कव्हर टाकलेला नव्हतं. आता न टाकलेला आणि टाकलेल्यामध्ये फरक बघा, तुम्हाला सरळ दिसत असेल. इकडलं रोप बघा कमी वाढलेला आहे, इकडली रोपाची क्वालिटी बघा, त्याचप्रमाणे याचे फुटवा बघा आणि वाढ बघा. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा क्रॉप कव्हर टाकलेलं होतं, याची क्वालिटी आणि हा न टाकल्याची क्वालिटी बघू शकता. अजून पण ही मल्चिंग झाकलेली नाही, कारण थंडीच खूप आहे. इकडे बघा पूर्ण मल्चिंग ही झाकून गेली आहे. इकडे सुद्धा वेल बघा, हे झाकून आहे आपले. हे बघा किती जबरदस्त अशी याची ग्रोथ झालेली आहे. आणि इकडे क्रॉप कव्हर न टाकलेला बघा, अजून पण हा मल्चिंगच पूर्ण झाकायची आहे. म्हणजे असं तुम्हाला इथे लाईव्ह दिसलं असेल की क्रॉप कव्हर टाकल्याने नेमका काय फायदा होतो. आता आपण हा संपूर्ण क्रॉप कव्हर टरबूजवर टाकणार आहेत. भयंकर थंडी आहे, याला आपण काही करू शकणार नाही. परंतु सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच क्रॉप कव्हरचा फायदा काय झाला, कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मागे म्हटलं होतं की मी तुम्हाला सांगणार, तर हा तुम्हाला इथे दाखवलेला आहे. आता हा सुद्धा क्रॉप कव्हर काढून इथे फवारणी आपली आता सुरू होणार आहे. धन्यवाद.